गुड गुड मॉर्निंग मित्रांनो. ट्रेडिंग टीचर चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मध्यंतरी बऱ्याच घडामोडी घडल्या. वॉर, आफ्टर बजेट ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच काही घडत होत्या, की त्यावेळेस आपला कॉन्फिडन्स हा लूज होत होता. पण मित्रांनो, मी नेहमीच सांगतो, की स्विंग ट्रेडिंग जर करत असाल, तर तुम्हाला भीती वाटण्याची काहीच गरज नाहीये. स्विंग ट्रेडिंगमध्ये काय होतं, की तुम्हाला जेव्हा एका छान पॅटर्नवरती स्टॉक आलेला असेल, तर त्यावेळेस तुम्ही घेऊन एका छोट्या प्रमाणात जर घेतला असाल, तर तो तुम्ही होल्ड करून त्याचा खूप छान बेनिफिट घेऊ शकता. तर आज आपण बघणार आहोत Mahindra अँड Mahindra ऑटो इंडस्ट्रीमधला वन ऑफ द बेस्ट स्टॉक आहे. मारुती, बजाज, M&M हे सगळे दिग्गज स्टॉक्स त्या सेक्टर्समध्ये येतात. तर आज आपण बघणार आहोत, की आत्ता स्क्रीनवर बघा चालू आहे त्याचा सेक्टरल इंडेक्स. सेक्टरल इंडेक्स एक चांगल्या सपोर्ट लेव्हलला तिथे आता जो वीकली होता, आता मी डेलीवरती दाखवतोय. बघा डेलीवरती खूप छान सुंदर पॅटर्न बनवतोय. जेव्हा सेक्टरल इंडेक्स आणि त्यात समाविष्ट असलेले जे कॉन्ट्रिब्यूट करतायत ते स्टॉक्स, त्या कंपन्या, त्यांचा पण जर चार्ट, कॅन्डलस्टिकचा पॅटर्न हा जर सेमच असेल, तर त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये एक डिसिजन घेता येतो. म्हणूनच मी विचारलं, "इस दॅट गुड टू बाय?" पुढे कळेलच आपल्याला. तर आता बघा स्क्रीनवरती दिसतोय याचा वीकली आणि डेली पॅटर्न. आता हा अप ट्रेंड जो चालू आहे, हा बघा किती सुंदर असा चालू आहे. त्याच्यामध्ये वीकली अप ट्रेंड चालू आहे. वीकली अप ट्रेंड जर चालू असेल, तर त्यावेळेस जेव्हा-तेव्हा त्याच्या सपोर्ट लेव्हलला एक पॅटर्न बनतो आणि प्लस बजेटमध्ये पण त्याच्याबद्दल काही ॲडव्हर्स नाहीये, तर सपोर्टिव्हच असेल, तर नक्कीच तो शेअर एक थोड्या दिवसांमध्ये एक त्याची चांगली उंची गाठणार असतो. बघा वॉर आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी अनसर्टन असतात. तो केव्हा खाली जाईल हे आपल्याला माहीत नसतं. पण तेव्हा जेव्हा तो किती खाली जाणार आहे, हे आपल्याला कोणालाच कळत नसतं. पण एका एका सपोर्ट लेव्हल आपला एक अभ्यास असतो. रेझिस्टन्स, सपोर्ट ह्या गोष्टी इथे जर चालत असतील, तर हे चालतायत की नाही कसं कळेल? तर त्या सपोर्टला आल्यानंतर आपण त्या पॅटर्नवर जर बाय केला, तर आपल्याला त्याचा तो डिसिजन घेता येतो, की येस काय करता येईल याच्यामध्ये. तर आज आता तुम्ही बघत असाल, तर इतका सुंदर बुलिश पॅटर्न हे सगळं रेकॉर्डिंग आहे 16 तारखेचं, 16 मार्चच्या. 16 मार्च या दिवशी याला एक सुंदर असा पॅटर्न आलेला आहे दोन्हीकडे सेक्टर इंडेक्स प्लस M&M दोन्ही ठिकाणी. आज आपण 17 मार्चला पण त्याचं जर कन्फर्मेशन जर बघितलं, तर खूप सुंदर त्याला तो जो कालचा बुलिश पॅटर्न होता, त्याला सपोर्ट आलेला आहे. कसं असतं बऱ्याच काही घटना जिओपॉलिटिकली घडत असतात. आता सध्या हा युद्धाचा माहोल होता. होता असं म्हणण्यापेक्षा अजूनही आहे. पण त्याच्यामध्ये काय असं आहे मार्केटने या सगळ्या गोष्टी आता डिस्काउंट केल्या आणि मार्केट जर पुन्हा अप जाणार असेल, निफ्टी जर पुन्हा वर जाणार असेल, तर ह्या सगळ्या स्टॉक्सला घेऊनच वर जाणार. मग त्याच्यापैकी कोणते स्टॉक्स ते आता वरती जाणार आहेत, याची प्रोबॅबिलिटी आपण बघायची आणि त्याच्यामध्ये तो डिसिजन घेऊन आपण ते छान बाय करायचे. तर याचं उत्तर इस दॅट M&M good to buy now? Yes, good to buy. Go ahead, friends. Thank you so much.